बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये पर्यटनाचा टक्का वाढत चाललाय। तब्बल 205 चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण जंगलात पर्यटकांना बिबट, अस्वल आणि नीलगायींसह विविध प्राण्यांचं दर्शन घडतं। यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील या अभयारण्याकडे पर्यटकांची पावलं वळू लागली आहेत। या ठिकाणी जंगल सफारीसह जलपर्यटनाचा आनंदही पर्यटकांना घेता येतोय। जलपर्यटनासाठी आधुनिक बोटी देखील उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। मॉर्निंग मध्ये 6 ते 9 पर्यंत सफारी होते आपली आणि इव्हनिंग मध्ये 3 ते 6 असे दोन टायमिंग आपल्या सफारीचे आहेत। सफारी मध्ये आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे वन्यजीव प्राण्यांचं दर्शन पण होते। तसंच आपल्याकडे बिबट आहेत, अस्वल, नीलगाय, चितळ, सांबर, भेकर, साळींदर पण आहे। आपल्याकडे विविध प्रजातीचे पक्षी आहेत। आता मायग्रेटिंग बस आता हिवाळ्यामध्ये आता एंट्री करतायत पलटक डॅम वरती। बरेचसे असे बर्ड्स पण आपल्याला पाहायला पलटक डॅम वरती भेटतात। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा आणि मोताळा या तीनही तालुक्याच्या सीमेलगत असलेलं हे ठिकाण अतिशय नितांत सुंदर असलेलं असं ठिकाण आहे। परंतु अजूनही आजूबाजूच्या लोकांना या पर्यटन स्थळाविषयी फारशी माहिती नसल्यामुळे बरेचसे लोक अजूनही या पर्यटन स्थळी भेट देण्यापासून वंचित आहेत। जर थोडीशी जाहिरात झाली आणि काही सुविधा इथं उपलब्ध झाल्या तर बुलढाणा जिल्ह्यातील एक नंबरचं असं पर्यटन स्थळ होऊ शकते। जाहिरात नसल्याशिवाय लोकांपर्यंत ती व्यापक प्रमाणात पोहोचू शकत नाही। शासनाने याची जाहिरात मल्टीमीडियावर केली पाहिजे, जिथे बऱ्याचशा लोकांपर्यंत ती पोहोचेल। सुविधांच्या बाबतीत फारसं काही बोलणार नाही, कारण पर्यटनस्थळी सुविधा असायलाच पाहिजे असं काही नाही। बाजूलाच ही स्नॅक्चरी असल्यामुळं इथे जास्त सुविधा पुरवू शकणार नाही शासन, ते पण मान्य करतो आपण। पण बघायला हे अतिशय सुंदर आहे।